घातले लांब भेडून की म्हणजे लय टाइम नका बसत जाऊ म्हणली वय. म्हणलं का हो म्हणलं नका बसत जाऊ. होय नाही काय चालले चला आलती वय. ते महा बसले. हा का लय वेळ बसत जाऊ नका मंदिरात. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर अक्का आणि मी इथं काम करत बसलो आहे. अक्का कोथिंबीर निसत बसले होते आणि मी पीठ मळते. तर आता मी करते आहे पनीरची भाजी. आज गुरुवार असल्यामुळे पनीरची भाजी म्हटलं करावे, कारण वेदांची 2-3 दिवसापासून चालले मम्मा पनीरची भाजी बनव. तर आता लागले मी तयारीला पनीरची भाजीसाठी. तर कांदा टोमॅटो वगैरे भाजून घेतला. इकडं पनीर पण भाजून घ्यायला ठेवलेलं आहे आणि इकडं आपले वाटाणे जे आहेत ते पण उकडायला ठेवलेले आहेत. एकंदरीत पनीरच्या भाजीची रेसिपीची तयारी आपली सुरू आहे. तर आज मी देणार आहे तुमच्या एका महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर, ते म्हणजे तुमच्या सरकारी जॉबचं काय झालं. असे बरेच लोक प्रश्न विचारत होते की तुमचं सरकारी जॉब लागणार आहे तर त्याचं काय झालं. तर त्याचं उत्तर आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि नंतर कमेंट करा. पाऊस बघा किती येतो. ओ माय गॉड, क्या पाऊस है. इतनी सारी बारिश. बघा मला अर्ध पाहिजे. अर्ध अजून एक पाहिजे. अजून एक पाहिजे. दिला पप्पाला बी वाटायचंय. तो दिन पप्पा तुम्हाला दे.
तर आता पनीरची भाजी झालेली आहे आणि इथं मी करत आहे वटाण्याचा भात म्हणजे आपले वटाणे जे असतात भिजवलेले तर ते, आणि त्यातच कांदा टोमॅटो टाकलेला आहे आणि मी इथं लाल मिरची पावडर टाकली थोडीशी आणि घरचा मसाला थोडा आणि गरम मसाला जो आहे तो टाकलेला आहे, सोबत वटाणे वगैरे टाकलेले आहेत आणि मस्तपैकी आता हा तांदूळ वगैरे टाकून छानपैकी हलवून घेतलेले. तर हा भात एकदम टेस्टी लागतो बरं का, करून बघा एकदा कधीतरी, कारण खूप माझ्या सासूबाईंच्या फेवरेट डिश आहे ही, म्हणजे सासूबाईंच्या हातची भाऊजींची फेवरेट डिश आहे. तर त्यांना जेव्हा ते कामाला जायचे ना तेव्हा आई त्यांना बनवून द्यायच्या आणि मी एकटीच होते तेव्हा, कोणच नव्हतं. मग तेव्हा उरलेला भात जो असायचा तर मी खायचे, तर मला खूप आवडायचा तो. तर म्हटलं चला तसाच भात करूया, तर तसा भात मी केलेला आहे सासूबाईंच्या हातचा आहे तसा. तर भरपूर लोक मला प्रश्न विचारतात की ताई तुमच्या सरकारी जॉबचं काय झालं, तुम्हाला तर ते हे आलं होतं, लेटर आलं होतं ना, तर काय झालं. तर हा प्रश्न मी कटाक्षाने टाळत होते, कारण मला ह्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं द्यायचं, कारण ह्याच्यामुळे भरपूर अशी डोकेदुखी झालेली आहे, खूप वैताग आलेला आहे. हा जो तुम्ही प्रश्न विचारतायत त्याचा पण, आणि हे कारण जे आहे सरकारी जॉब लागायचं त्याच्यामुळे पण एकदम घरामध्ये एवढं हे झाले होते, काय झालं होतं तर तुम्हाला आता मी काय सांगितलं नव्हतं तर आता तुम्ही विचारतातच तर सांगायला काय हरकत नाही आता, कारण भरपूर दिवस पण झाले त्या गोष्टीला. आणि सरकारी जॉब हा काही खायचा प्रश्न नाही, हा काय तोंडाचा प्रश्न नाही, खूप मेहनत वगैरे करावं लागते सरकारी जॉबसाठी. तर मी सगळे पात्र वगैरे होते त्यासाठी, पण त्या सरकारी जॉबमुळे सगळं म्हणजे हे झालं आहे, सगळा काय म्हणूया सत्यानाश झाल्यासारखं ते होता राहिले. मग त्या सरकारी जॉबमुळे एवढे घरामध्ये पण वाद होत होते, कलह होत होते, काय माझ्या मिस्टरांना मनस्ताप होत होता, त्याच्यामुळेच भरपूर असं संकटांना तोंड द्यावं लागणार होतं आम्हाला. आणि पप्पांचं, माझ्या सासऱ्यांचं, ह्याचं त्यांचं सगळ्यांचं बोलणं ऐका, हे करा ते करा, रोज उठून तोच विषय निघायचा घरामध्ये. आता सरकारी जॉब लागते म्हटल्यावरती ते विषय असणारच. आता आमच्या घरामध्ये कसं असतं माहिती आहे का, एक जर गोष्ट झाली ना तर ती कितीतरी दिवस, जोपर्यंत दुसरी समोरची गोष्ट घडत नाही तोपर्यंत ती एकच गोष्टीवरती गिरवत राहायचं. आणि त्या सरकारी नोकरीमुळे, जॉबमुळे भरपूर टेन्शन पण येत होतं आमच्या जीवनामध्ये, भरपूर असं टेन्शन, वाद, आमच्या दोघांच्या रिलेशनवरती त्याचा परिणाम पडत होता. म्हणजे एक सरकारी नोकरी येणार आणि त्याच्या बदल्यात एवढं सगळ्यांचे नातेसंबंध खराब होणार, रिलेशन खराब होत असतील, तर मग ह्या सरकारी नोकरीचा उपयोग तरी काय. तर मोठं कारण जे आहे ते मी तुम्हाला सांगतेच की काय झालं आणि काय नाही. त्याच्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला की कशामुळं मला जॉब नकोसा वाटायला लागला, आणि त्या गोष्टीमुळे मी हा निर्णय, सगळ्यांच्या विचाराने हा निर्णय मग घ्यावा लागला.